नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला पाहायला मिळेल की सायली अर्जुनचं मिशन चालू असतं. म्हणजेच अर्धवट पेंडंटचा तुकडा शोधणे. साक्षीच्या घरामध्ये जाऊन प्रियाची इकडे वाट लागलेली असते. गोड गोड बोलून, गोड गोड नाटक करून कंटाळा आलेला असतो. आता तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर दाखवायला सुरुवात झालेली असते. प्रिया रूममध्ये विचार करत असते. सायली अर्जुन साक्षीबद्दल काय बोलत होते ते कल्पनामुळे मी अर्धवट ऐकले. साक्षीला सांगायला हवे तेवढ्यात अर्जुन येतो. तो म्हणतो, तन्वी काय झालं? तन्वी म्हणते बाहेर चालली. अश्विन म्हणतो की बाहेर चाललीये? मी सोडतो तुला. कुठे चालली? तन्वी म्हणते आई बाबाकडे चालली. अश्विन म्हणतो चल सोडतो मी. तन्वी म्हणते की काय गरज आहे माझी, मी जाते, तू कशाला येतो? माझ्या मागे मागे करतो. तन्वी तर ऐकूनच घेत नाही. प्रिया खाली येते. आपल्याला पाहायला मिळेल की पूर्ण आजी आणि कल्पना बसलेल्या असतात. प्रियाला विचारलारच कोठे चालली आहे बाहेर? प्रिया म्हणते बॅग घेऊन दाखवायला चालली आहे. प्रिया बसकून बोलते त्यांना. सुभेदारांच्या घरात असं कोणी बोलत नाही. त्यांना ही गोष्ट खटकते. तन्वी म्हणते मी मस्करी केली तुमची. जेव्हा हे घडत असतं तेव्हा पूर्ण आजी कल्पना नक्की तुझं काय चाललं आहे? तुझ्या वागण्याचा अर्थ काय आहे? प्रिया म्हणते मी तर सहज बोलले, मी काय केलं? प्रिया म्हणते की मी मैत्रिणीकडे जाऊन आई बाबाकडे सुद्धा जाणार आहे आणि निघते. सगळ्यांकडे तिचं वागणं खटकत असतं. दुसरीकडे प्रिया आता साक्षीकडे महिपतला भेटायला जाते. त्यांना भेटून सांगायचं असतं घरी. प्रिया रंगवून सगळं कालच्या गोष्टी सांगत असते. सायली अर्जुन बोलत होते साक्षीविषयी. मी ऐकलं तेवढ्यात कल्पना आली आणि मला ऐकताना पकडलं. दुसरीकडे सायली अर्जुन मिशनकडे पोहोचतात आणि सायली वेश बदललेला असतो. आता साक्षीच्या घरात घुसून पेंडंट शोधायचं असतं. बेडरूम पर्यंत जायचं असतं. महिपत काय खरं मोठी बातमी घेऊन आली ग तू तन्वी? आणि प्रिया म्हणते मला जे कळालं ते सांगितलं. महिपत म्हणतो तुझ्याशी काय कसं बोलून तुला कळेल? महिपत म्हणतो तुझ्याशी कसं बोलून कळेल? आम्ही तुला कशाला त्या घरात पाठवलं होतं आणि तुझं काय चाललं आहे? साक्षी म्हणते तुझं काय वागणं चाललं आहे याचा विचार कर. तुला आम्ही कशासाठी त्या घरात पाठवलं? तू मात्र लावे करत आहे. प्रिया ऐकूनच घेत नाही. दुसरीकडे अर्जुन सायली घराबाहेर पोहोचलेले असतात. अर्जुन सायलीला सगळं समजावून सांगतो. तिचं सामान घेऊन निघते. ती ब्युटिशियन म्हणून निघालेली असते. तिथे महिपत घराबाहेर रागात चाललेला असतो आणि तो गेला की सायली घरात जाते. साक्षी प्रियावर भयंकर चिडलेली असते. साक्षी दरवाजा उघडते. सायली म्हणते की व्हॅन ब्युटिशियन सर्व्हिस मधून आली आहे. तुम्हाला मी काल कॉल केला होता. साक्षी म्हणते हो. सायलीला आठवत असतं अर्जुनने तिला ट्रेनिंग घेतलेली असते कसं बोलायचं. सायलीला हॉलमध्ये साक्षी घेऊन जाते. तेवढ्यात प्रिया वॉशरूमला जाते. साक्षी सायलीला म्हणते बेडरूम मध्ये जावा मी येते. तोपर्यंत प्रिया येते आणि साक्षी प्रियाला सांगत असते की ब्युटिशियन आहे. तिच्याकडून पार्लरचं सगळं करून घेणार आहे. प्रिया बोलते मला पण करायचं आहे. तेवढ्यात दुसरीकडे सायली बेडरूम मध्ये पेंडंटचं लॉकेट शोधत असते आणि प्रियाला तेवढ्यात अश्विनचा कॉल येतो आणि अश्विन म्हणतो मी तुला घ्यायला येतो. मी लवकर आलो आहे.
तू कुठे आहे? आणि ती म्हणते मी तर जवळच आहे, ब्युटी पार्लर मध्ये आली होती. साक्षी प्रियाकडे बघत असते, तिचं काय चाललं आहे. आणि सायली इकडे कपाटात शोधत असते, पण तिला काहीच सापडत नाही. सायलीला साक्षी तेवढ्यात येते आणि म्हणते की तुझं सेटअप नाही का केलं? सायली म्हणते करणारच आहे आता. सायली साक्षीला पाणी आणायला बाहेर पाठवते आणि तिचा हा प्लॅन असतो. मग लॉकेट शोधता येईल आपल्याला. ती शोधत असते, तेवढ्यात अर्जुनचा तिला कॉल येतो आणि तो म्हणतो लवकर बाहेर ये शोधून. सायली म्हणते थांबा तुम्ही, शोधते मी. सायली साक्षीचं सगळं ज्वेलरी बाहेर काढते आणि शोधत असते, तेवढ्यात तिथे साक्षी येते. आपल्याला आता पाहायला मिळेल की नक्की सायलीला काय मिळालं आहे.